तू तरी रे, मला ना हे बघवतच नाहीये. अरे यात न बघवण्यासारखं काय आहे? आणि तुला कधीपासून त्रास व्हायला लागला तिचा त्रास बघून? हे बघा मालती मॅडम, तुम्ही जर माझी काळजी करत असाल तर नका करू, मला काही नाही होणार. ए बाई, मला काही तुझी काळजी बेजी नाहीये, पण हे जे काही घडतंय ना ते व्हायला नकोय. काय व्हायला नकोय आई? अगं कारल्याचा ज्यूस प्यायली ती, उलटी होणारच ना तिला. हा मग काय म्हणजे ही कारल्याचं ज्यूस प्यायलीये म्हणून हिला? हो, तुला काय वाटलं? मला वाटलं ही प्रेग्नंट. काय आई तू ना कधी पण काय पण विचार करतेस. असं असं काय आहे? असं काही नाहीये सध्या तरी, असं काही नाहीये. सध्या तरी म्हणजे असं काही व्हायलाच नकोय. मी ते कधीच स्वीकारणार नाही, कळलं? आणि आता पण मला माहितीये ना, हे ज्यूस पिऊन आल्यामुळे उलटी होते, हे सगळं नाटक चाललंय हिचं. हा हे म्हणजे पुढे जाऊन असं काहीतरी होऊ शकतं, असा इशारा द्यायचा आहे का तुला मला? तुला ना मी चांगलीच ओळखते, किती आतल्या गाठीचीस ना, चांगलंच माहितीये मला. पण मी तुला शेवटचं सांगते, स्वतःच्या लायकीत राहायचं. आई इनफ यार. प्रत्येक वेळी काही झालं की तू राणीची लायकीच काढत असतेस. काय अर्थ आहे याला? तू माझ्यावर आवाज चढवतोय? हो चढवतोय. कारण नसताना तू तिच्यावर ओरडत असते. आताही तुला तिची लायकी काढायची काही गरज नव्हती. सर शांत व्हा. नाही होणार शांत, मी बोलू दे मला. आई प्रत्येक वेळी ना राणीच रॉंग आहे असं नाही होऊ शकत. अगं ऍटलीस्ट ती कुठल्या सिच्युएशन मध्ये हे तरी बघ ना जरा. इतकं रूढ कसं कोणी वागू शकते एखाद्याशी? आणि मग तू का चिडतीयस? या चिडण्यासारखं काय आहे सांग मला. इंद्रा, हे बघ, इनफ. नाही ऐकायचंय मला तुझं एक्सप्लेनेशन. काही इंटरेस्ट नाही मला ते ऐकून घेण्यात. राणी तू चला, तुला आराम करायची गरज आहे. चल. आई, इंद्रादादासोबत राणी वहिनींसोबत मी खूप वाईट वागलं. मला आता ते कधीच माफ नाहीत करणार. आपण माणसं ओळखायला चुकलो आई. खरंच काय, पण तुला एक सांगू, तसं नाही आहे रे अजित. हे बघ, एक वेळेस ना इंद्रा मनामध्ये राग धरून ठेवू शकतो, पण राणीचं तसं नाही आहे रे. अरे नात्यांसाठी रुसवे फुगवे राग लोभ सगळं काही बाजूला ठेवणारी पोरगी आहे बघ ती. खूप गुणाची लेकरू आहे रे ते. बघ ना, जशी आपल्या घरात आली तसं सगळ्यांना आनंदी ठेवायचा प्रयत्न करायची. तुझ्यावर पण किती जीव लावायचे रे. आपल्या सगळ्यांना बांधून ठेवायचा प्रयत्न करायची. खरंच खूप खूप गुणाची आहे रे. पण आपण काय केलं? आपण मात्र तिच्याशी चुकीचं वागलो. अरे मला तर आई म्हणायची रे. सतत आपलं कुटुंब जोडण्यासाठी प्रयत्न करायचे. मी तर किती वाईट वागले रे तिच्याशी. आई, आई नको ना अशी जाऊस. तू रागावलीस का अजूनही माझ्यावर? अजित, अरे मी बदललो, आता तुमचा विश्वास का नाही बसत आहे? विश्वास ठेवण्यासारखं असं करतोयसच काय तू विक्रांत? सगळ्यांची मनं जपण्यासाठी ना मी धडपडतोय आई. हे बघ, मला माहिती आहे तुम्हाला इंद्रा, राणी, आबा आणि मालती काकी यांची खूप काळजी वाटते. पण आता तुम्ही काळजी करू नका. मी त्यांना अजून त्रास होऊ देणार नाही. त्यांच्यासाठी काहीतरी करून दाखव, मग आमचा विश्वास बसेल. मी आधीच केले अजित. इंद्राला आणि त्याच्या फॅमिलीला नीट सर्व्हाइव्ह करता यावं यासाठी मी खूप चांगली सोय केली आहे. आता पैसे कमवून स्वतःला आणि त्याच्या घरच्यांना तो खूप चांगली लाईफ देऊ शकतो. असं काय केलंस विक्रांत? आई, इंद्रा स्वाभिमानी आहे. मी जर का त्याला नोकरी ऑफर केली तर तो ती स्वीकारणार नाही.